ग्लोबल आर्थिक फसवणुकी प्रकरणी सुनावणी दरम्यान कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना कोर्टानं छापलं। 280 कोटीचा हा घोटाळा असूनही 12 कोटीचा घोटाळा असल्याचं आरोपपत्रात आहे। कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली। आज या सुनावणीसाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह इतर तपास अधिकारी प्रत्यक्षपणे उपस्थित होते। या प्रकरणी आज न्यायाधीशांनी पोलीस अधीक्षकांसह इतर तपास अधिकाऱ्यांना देखील जाब विचारला। नेमका तपास काय झाला याचं म्हणणं मांडण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिलेत। पुढच्या सुनावणीमध्ये पोलीस अधीक्षकांसह तपास अधिकाऱ्यांना अफिडेव्हिट देण्याचं कोर्टानं सुनावलंय। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेलं हे ग्लोबल प्रकरण, या प्रकरणी आज कोर्टाची कोल्हापूर पोलिसांना चांगलीच चपराक बसल्याचं पाहायला मिळालंय। आज मुंबई हायकोर्ट कोल्हापूर सर्किट बेंच येथे ग्लोबल ट्रेडिंग संदर्भातली आज तारीख आणि सुनावणी होती। मागच्या 2 तारखेला कोर्टाने माननीय तत्कालीन एसपी व आतापर्यंत जे 5 आयोग होते त्यांना हजर राहण्याचे आदेश सांगितले होते व त्यांच्याकडे आतापर्यंत काय तपास केला याबद्दल चौकशी करण्यात आली होती। तर सदर गुन्हा हा 2022 मध्ये नोंद झालेला होता। आम्ही गेले 3-4 वर्ष या संदर्भात लढा देत आहोत। 22 मध्ये गुन्हा नोंद झाल्यानंतर जवळपास हा 218 कोटीपेक्षा जास्त अमाऊंट फ्रॉड केलेला असा गुन्हा आहे। पण पोलीस प्रशासनाकडनं म्हणावा तसा तपास यामध्ये करण्यात आला नव्हता। गेले 3-4 वर्ष आम्ही वारंवार अर्ज देऊन मागणी करून सुद्धा पोलीस प्रशासनाकडनं यामध्ये गांभीर्यपूर्वक तपास केला नाही किंवा ज्या आरोपींच्या मालमत्ता जप्त होणं गरजेचं होतं त्या जप्त झाल्या नाहीत, ज्या आरोपींना अटक होणं गरजेचं होतं त्या आरोपींना अटक झाली नाही। पण आम्ही याबद्दल हायकोर्टामध्ये सुद्धा रिट दाखल केली होती, जिल्हा कोर्टात सुद्धा याबद्दल तारखा चालू आहेत। त्यानंतर यातला जो मुख्य आरोपी आहे विश्वास कोळी याने माननीय मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती। त्यावेळेला आम्ही गुंतवणूकदारांच्या वतीने ॲडव्होकेट जयंत बारदसकर साहेब हे आमचं काम पाहत होते। त्यांनी चांगल्या पद्धतीनं न्यायालयाच्या निदर्शनास सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आणून दिल्या। त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे आहेत शिवकुमार दिघे साहेब यांनी अत्यंत चांगली भूमिका यामध्ये घेतलेली आहे आणि दिघे साहेबांनी जी भूमिका घेतली आहे त्यामुळं आता गुंतवणूकदारांना एक आशा आणि आशेचा किरण दिसू लागला आहे की गोरगरीब लोकांचे पैसे आता बुडणार नाहीत, गोरगरीब लोकांचे पैसे आता आम्हाला मिळतील। कारण दिघे साहेबांनी अत्यंत यामध्ये बारकाईने लक्ष घालून कसा पोलीस प्रशासनाने यामध्ये चुकीचा तपास केला गेला, मालमत्ता जप्त केल्या गेल्या नाहीत याबद्दल आज झालेल्या सुनावणीमध्ये एसपी साहेब आज हजर होते, 5 आयोग हजर होते आणि त्याबद्दल दिघे साहेबांनी यांना जाब विचारलेला आहे व पुढची आता 19 तारीख दिलेली आहे। 19 तारखेला सगळ्यांचं म्हणणं सादर करायला सांगितलेलं आहे आणि दिघे साहेबांच्या या भूमिकेमुळं आणि बारदसकर साहेबांनी जी काय आमची सगळ्यांची बाजू चांगल्या पद्धतीने मांडली यामुळं आम्हा गुंतवणूकदारांना आता 100% खात्री पटली की आमचे पैसे कुठेही जाणार नाहीत, सगळ्यांचे सर्व पैसे सगळ्यांना परत मिळतील। एसपी साहेबांना कोर्टानं विचारलं की एसपी म्हणून तुमची भूमिका काय आहे, एसपी म्हणून तुमचं काम काय आहे। कारण जिल्हा जिथं तुम्हाला एका जिल्ह्याचा प्रमुख म्हणून नेमलं जाते तिथं असा निष्काळजीपणा करून चालत नाही आणि एसपी साहेबांसकट सर्वच आयोगांना पुढच्या तारखेला पर्सनली सर्वांना ॲफिडेव्हिट त्यांनी दाखल करायला लावले की तुम्ही काय तपास केला आणि कशा पद्धतीने तपास केला आणि का आतापर्यंत मालमत्ता जप्त झाल्या नाहीत, आरोपी अटक केले नाहीत याबद्दल लेखी स्वरूपात त्यांना म्हणणं सादर करायला लावलं आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।